अलमट्टीच्या संभाव्य उंचीचा रुरकी समिती हा फेर आढावा घेणार आहे। धरणाची उंची 5 मीटरने वाढल्यास महापुराच्या स्थितीचा आढावा घेणार आहे। अलमट्टीची उंची वाढल्यास कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात महापुराचा धोका वाढणार आहे। फेर आढाव्यानंतर रुरकी समिती आता आपला अहवाल सादर करणार आहे। अलमट्टी हिरगप्पी धरणातील बॅकवॉटर महापुराला जबाबदार आहे। समिती सदस्यांची अप्रत्यक्षपणे त्या ठिकाणी कबुली देण्यात आलेली आहे। आठवडाभरात रुरकी समितीचा अहवाल येण्याची शक्यता आहे। या अहवालाकडे मात्र राज्याचं लक्ष लागेल। संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी शेखर पाटील आपल्या सोबत जोडले। शेखर, आपण पाहतोय वारंवार अलमट्टी धरणासंदर्भातला मुद्दा उपस्थित करण्यात येतो, वाद होतो या संदर्भात, याचा फटका महापुराला बसतो, विशेषतः कोल्हापूर सांगली या दोन जिल्ह्याला। मात्र आता या संदर्भात नवीन अपडेट आहे, या संदर्भातला अहवाल सादर केला जाणार आहे। काय सांगशील सविस्तर? करण बरोबर आहे। कोल्हापूर आणि सांगली या दोन्ही जिल्ह्यांना महापुराचा मोठा फटका जो आहे तो बसला होता आणि याला कारणीभूत ठरले होतं ते म्हणजे कर्नाटकातलं हे धरण आणि त्याच धरणाची उंची वाढवण्याचा प्रस्ताव गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे। त्याच्या हालचाली सुरू आहेत आणि त्याला मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रातल्या कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात विरोध होतोय। यासाठी अनेकांनी आंदोलन देखील केलेले आहेत, आंदोलनाचा इशारा देखील दिलेला आहे। मात्र आता हे समितीचा एक अहवाल देखील येणार आहे, ज्यामध्ये या धरणाची उंची वाढल्यानंतर महापुराचा किती प्रमाणात धोका आहे आणि याला कारणीभूत ठरणारी जी कारणं आहेत, ज्यामध्ये बांधकाम देखील काय आहेत असा अहवाल जो आहे तो समोर आल्याचं पाहायला मिळते। मात्र या संदर्भातला सविस्तर अहवाल जो आहे तो लवकरच सादर देखील होणार आहे। मात्र आपण हे सगळं बघितलं तर हे कर्नाटकातलं धरण आहे ते धरणच खरं तर गेल्या अनेक दिवसांपासून महापुराला कारणीभूत ठरत होतं आणि त्याची जर उंची वाढवली तर कोल्हापूर सांगली या जिल्ह्यातील अनेक गावांना याचा फटका जो आहे तो बसणार आहे। बॅकवॉटरमुळे महापुराला अनेक वेळा या ठिकाणी फटका बसलेला आहे आणि आता देखील जर उंची वाढवली तर त्याला मोठ्या प्रमाणात फटका जो आहे तो बसणार असल्याचं समोर आले। त्यामुळे निश्चितच आहे अशा पद्धतीनं जर उंची वाढवण्याचा प्रस्ताव पुढे आला तर त्याचा किती प्रमाणात फटका बसणार आहे याचाच अहवाल जो आहे तो आता सादर होणार आहे आणि तो सविस्तर अहवाल आता नेमका काय येतो हे देखील पाहणे गरजेचं असणार आहे। नक्कीच शेखर, आगामी काळात या संदर्भातल्या काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी।